मॅरेज आहे. तुमचं कोणाशी झालंय? नवऱ्याशी? बाबा तू नवऱ्याशीच कर. तुला नवरी मिळेल त्याला संशयच यायला लागले मला गेल्या वर्षीपासून. ओके हा हा ते काय करतात? टपरे त्यांची बरं. आणि तुमचं लव्ह मॅरेज आहे. ओळख? ती म्हणजे तिला बाळ झालं होतं ना तेव्हा ते बाळ तुम्ही बाळ सांभाळायला ते आमच्याकडे म्हणजे मळेगाव बार्शी साईडला मिळून आली तिथंच राहून गेली. त्याचं करवली आली तिथंच राहिली. तिकडे बाहेरला मग ते त्यांचे दीड बारका तिचा म्हणजे त्या तुमच्या माहेरी आल्या होत्या झाल्यावर. हा हा पुन्हा डिलिव्हरीला आले होते तेव्हा ते बघ मुलगा झाला कळाले की दुसऱ्या दिवशी आले होते ते. तेव्हा मी आधी म्हणायची मम्मी म्हणायची ना मला चेष्टेने म्हणायची तू जर ह्याच्याबरोबर लग्न घेणार मग ती तब्येतीने जास्त आहेत ना. मम्मी म्हणायची नाही मम्मी म्हणून मी नाही ह्यांच्याशी लग्न करणार प्यायची. मग नंतर काय करणार त्यांनी काय गुलकंद लावून पान खाऊ घातलं काय? म्हणलं दुसरं काय बाबा काय तिथं काय मटण देणार आहे काय टपरीवर नसतंय. खमावा खैरा बरं हा मग पुन्हा नंतर मग ते मला म्हणायचे तू लवकर लग्न करू नको काहीतरी करिअर कर असं गोड बोलून मला फसवलं. मग तुमचं करिअर झालं का? किती वाजले त्या? बंद पडले गड्या ते चालू नाही 12 वाजून 3 मिनिटं दाखवते ते आता हल्लंय. बरं हा मग पुन्हा लग्न कसं झालं? मग आम्ही 2 वर्ष रिलेशनमध्ये होतो. नंतर 12वी नंतर मग लग्न सत्यनारायण झाला. झालं एकदाचं मग जागरण बदल झालं त्यांचं. बरं तुमची प्रगती? 2 वर्ष तर मुलगी आहे. यांची बी चांगली प्रगती आहे. तो दोघी आहे ह्या वर्षीची गाडी यांना देऊन टाकतो. वा वा भारीचा भारी न्यू होम मिनिस्टर